आजकालचा लग्नाचा थाट. आपल्या मानवी संस्कृतीचे लग्न किंवा विवाह हा मानवी आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार आहे. तो 16 संस्कृतीपैकी एक आहे. वेद ऋतूंच्या साथीने विवाहवेदीवर नवपदार्थ व आजन्म सोबत राहण्याच्या अनभाका घेतात. मंत्रांगिणीच्या समवेत लग्न सोहळा धुमधमाक्यात पार पडतो. खरं तर लग्न ही दोन्ही जीवांचे आनंद सोहळ्याचा आहे, परंतु अलीकडच्या काळात लग्न हा एक इव्हेंट झाला आहे. माझं असं मुळीच म्हणणं नाही की लग्न वेगवेगळ्या प्रार्थना जोपासना होण्याच्या त्या नियोजनबद्ध व सुंदर सादर व्हावेत, पण प्रश्न आहे की आपल्या सुंदर चालीरीती, प्रथा, परंपरा हे केवळ शोसाठी नसून मानवी मनमनाच्या रेशमगाठ बांधण्यासाठी ती एक सात्विक सुंदर पद्धती आहे. त्यातून एक जीवनासोबत दोन परिवार एक होणार असल्याची ही मुहूर्तमेढ आहे. आपल्या सर्व चालीरीतींचे सखोल अर्थ आहे व ते फक्त दिखावा किंवा उंच डामडौल किंवा पैशाची उधळपट्टी नसून मनामनात जोडणारा तो सेतू आहे. आई वडील खूप सौकिक वाटा निवडून मुलींसाठी वाटेल ते करण्याच्या भानगडीत मूळ सूत्र विसरून जातात. लग्न वेळी हे केवळ चालीरीती म्हणण्यासाठी रचलेले घाट नसून ती दोन शरीर व मने जोडून त्याचे संस्कार पुढे सुखाचा व्हावा म्हणून गेलेली तजवीज आहे. ज्या पालकांकडे पैसे कमी असतो त्यांना त्या धुमधमाक्यात करता येत नाही म्हणून कमीपणा वाटतो. ते मनाने नाराज होतात. त्यांच्याजवळ खूप पैसा आहे, ते बजाव करण्यासाठी प्रयत्न करतात व जगात मोठेपणा मिरवतात. या सगळ्यात माझे म्हणणे आहे की लग्नशाही किंवा साधे करा, तुमचे हे पतीप्रमाणे करा, पण मुख्य मुद्दा हा विसरू नका की लग्न कशासाठी केले जाते. विचार करा की लग्नाआधी समोर पक्षाच्या नामोहरण करण्यासाठी केले जात नाही किंवा स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी तर नाही का ना. लग्न ही दोन जीवाची रेशीमगाठ बांधण्यासाठी व त्या बंधनाचे परमेश्वर कृपाशीर्वाद लाभण्यासाठी केली जाणारी परमपवित्र योजना आहे. तिचे उद्देश लग्न करून दोन जीव व दोन कुटुंब समाधाने एकरूप व्हावेत म्हणून ती परंपरा आहे. त्या पवित्र संस्काराला बाजूला ठेवून हौशी मंडळ जेव्हा विभस्त रूप त्याला देतात तेव्हा कपाळात हात मारण्याची वेळ येते. प्री-वेडिंग फोटो त्यातील एक प्रकार. माझ्या ओळखीच्या काकूंकडे मी गेलो होतो. तिथे त्या प्री-वेडिंगची सीडी बघितली व खोटं सांगितलं नाही, पण ते पाहून मला इतकं किळसवाणं वाटलं जे शब्दातही वर्णन केले जाऊ शकत नाही. कोणी किंवा लाज सोडावी याचे ते उत्तम उदाहरण होते. स्वतःच्या आनंदाचा शो करण्यासाठी इतका शिल्लर प्रकार पाहून आजचे हिंदू चित्रपट गाणीच आठवली. किती गोंधळ चित्रे आहेत की ज्या व्यक्तीशी अजून लग्न व्हायचं त्याच्याशी फिल्म शूटिंग करून कमी कपडे घालून जगाला फालतू प्रदर्शन करायचं. ही फार भयानक व तितकंच गंभीर गोष्ट आजकाल खूप लग्नामध्ये दिसत आहे. परवा एका लग्नाला गेलो आणि लग्नात खूप प्रतिष्ठित व्यक्ती मुलीचे होते, पण गंमत अशी की मुलीला मेकअप करायला उशीर झाला. त्या वेळात गुरुजी नवऱ्याला मुलासमोर मंगलाष्टिका ही म्हणून घेतली व शेवटची मंगलाष्टिका उरली तेव्हा ती नववधू आली. जणू एकट्या मुलाचेच लग्न लागले. किती बेशिस्त व वेगळेपणा भान नसणारी वधूवरकी मंडळी. प्रश्न हा राहतो की लग्न खूप फोटो सेशन्स करण्याचे, रील्स बनवण्याचे आहेत म्हणून मेकअप जर ती वधू वेळ घेतलेली असेल तर अशांचं लग्न हा फक्त एक इव्हेंट राहतो, तो विवाहस्थळी होत नाही. सोशल मीडियावर झळकता यावं म्हणून लग्नाचे शो करायचा हा अत्यंत चिडणारा प्रकार आहे. मूळ संकटांना तडे देणारा प्रकार आहे. लग्नविधीला जोपर्यंत एक संस्कार म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही तोपर्यंत असे तारे तोडणे चालूच राहील. जगाला नकली आनंद दाखवून समाधानी मिळणार. आज ही पिढी
राम सीतेसारखी आदर्श निर्माण करू शकेल का? रामसोबत 14 वर्ष वनवासही जिने सण स्वीकारली ती सीता आजही का? किंवा सीतेच्या सोडवणुकीसाठी वनवासातून भटकणारा रावणासारखा महाभयंकर दानवाशी लढणारा राम होईल का? मला असं नाही म्हणायचं की रामायण ते कृतयुगात घडला आज तसंही कसं घडेल, पण म्हणून जीवनाचे आदर्श जोडप्याचे निकष तर बदल नाही ना. दोन जीवांचे एकमेकावर प्रेम हे कालही व आजही तितकेच महत्त्वाचे आहे. दोन शरीर एक मन ही विवाहानंतर अवस्था झाली तर आदर्श जोपणं तयार होईल. नुसत्या छान चेकीवर पैसा दुधळून कुठलेच आदर्श जीवनमूल्य सापडू शकत नाही. त्यासाठी विवाह संस्काराची गरज व संस्कृतीपणाचा अवलंबून हे समजून घेतले पाहिजे. लाखो रुपयांची उधळपट्टी फक्त काही तासासाठी करणारी पालक मंडळी तोच पैसा नावं गुंतवणूक करून चांगले आदर्श निर्माण करू शकतात. लग्नात अन्नाची प्रचंड नासाडी करण्यापेक्षा गोरगरिबांना दान करावे हा आदर्श चालू शकतो. पैशाचे योग्य नियोजन करून मुलीला चांगले शिकवण देऊ शकतात. लग्नासाठी हौसमौज करू नये असा हेतू नसून लग्न हा संस्कार म्हणून पाहावा व चांगल्या गोष्टी जरूर कराव्यात. केवळ हौसेने लग्न करायच्या नादात मूळ संस्कार फाटा घेणे कधीही योग्य नाही. ती स्वतःहून पायावर धोंडा मारण्याची गोष्ट होईल. लग्नासाठी थाटमाट हा कोणत्यासाठी आयुष्यभराचा फास नाही तर ना विचार होणे फार गरजू आहे. वराप्रमाणे वधू काही तितके काळजी घेतली जावी असे वाटते. लग्नाची होम करतात तसेच संपत्तीची वेळ फेरे व आणाभाका ह्या डोळ्या स्वप्ने अवलंबून ही खरी वधू जबाबदारी आहे.